नागपुरातल्या प्राध्यापिका प्रतीक्षा पटवारी यांनी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना पत्र पाठवून रेड्डी यांच्या संदर्भात काही प्रश्न विचारले। आदिवासींना जगण्याचा हक्क नव्हता का? सलवा-जुडूमला विरोध करताना नक्षलवाद्यांच्या हक्कांचा विचार करण्यात आला, पण निर्दोष आदिवासींच्या अधिकारांना काहीच किंमत नव्हती का, असा प्रश्न पटवारी यांनी राहुल गांधींना विचारलाय। प्रतीक्षा पटवारींनी काय प्रश्न उपस्थित केलेत? इतर अनेक योग्य व्यक्ती असताना बी सुदर्शन रेड्डींनाच उपराष्ट्रपती पदाचा उमेदवार करण्याचं कारण काय? 2011ला सलवा-जुडूम विरोधात रेड्डींनी दिलेला निकाल यामागे कारणीभूत आहे का? रेड्डींच्या निकालामुळे सलवा-जुडूम आंदोलन संपलं, आदिवासींना जगण्याचा, समतेचा आणि एकूणच मानवी हक्क नव्हता का? काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी नक्षलवाद्यांना क्रांतिकारी म्हटलं, रेड्डी आणि राहुल गांधींनाही माओवादी क्रांतिकारी वाटतात का?